राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो. तुम्हाला एकच महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी करायचंय. आता 1 महिन्यामध्ये 10 किलो वजन कसं कमी करायचं? तर हे व्यायाम करून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये एका महिन्यात 10 किलो कसं कमी करायचं ते मी सांगणार आहे मित्रांनो. आता लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे. परंतु त्याच्या अगोदर काय करायचंय? सकाळी ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठाल ना, शक्यतो तुमचं सकाळचं उठणं ना 5 ते 6च्या दरम्यान असणं खूपच जरुरी आहे. कारण कसे सूर्याच्या अगोदर आपण उठणं आपल्यासाठीच खूप फायदेशीर आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. उठत कोणीच नाही. ज्ञान सगळे वाटता, पण करत कोणीच नाही. पण शक्यतो स्वतःसाठी जर तुम्हाला जगायचं असेल, तर सूर्याच्या पहिले नक्की उठा मित्रांनो. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फक्त 1 ग्लास पाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये घरामध्ये बडीशोप असेल, ओवा असेल, जिरं असेल आणि घरामध्ये काहीही त्याच्यामध्ये लवंग असेल, काळं मिरं असेल, काही असेल आणि आलं असेल. ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचंय आणि उकळवायचंय. 1 कप क्वांटिटी होईल एवढं उकळून खाली पोट घ्यायचंय आणि हे व्यायाम सुरू करायचे. बाकीचं आपण पुढे बघूया. हे बघा, आता त्याच्यात करायचं काय? त्याच्यासाठी तुम्हाला घरामधली काहीही हेवी वस्तू घ्यायची. डंबल असेलच तर मग खूपच चांगलं, पण नसेल तर तुम्ही घरातली काहीही वजनदार वस्तू घ्यायची आहे आणि हे व्यायाम करायचे. हे बघा, आता पहिल्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीने दोन्ही पायांमध्ये थोडासा गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन दोन्ही हातांमध्ये जड वस्तू घेऊन फक्त ती जड वस्तू तुम्हाला काय करायची? ह्या पद्धतीनं फिरवायची. बघा, पोटाला आणि कमरेला चांगल्या पद्धतीनं ताण येतोय. हे बघा, ह्याच पद्धतीनं फक्त ती हेवी वस्तू हातात ज्यावेळेस तुम्ही घेऊन फिराल ना, पोटाला, कमरेला चांगल्या पद्धतीनं तिचा ताण येणार आहे. जे तुमचं कंबर आणि तुमचं पोट कमी करायला खूप मदत करणार आहे. जे तुम्हाला कंबर आणि पोट कमी झालं म्हणजे तुमचं वजन आपोआपच कमी व्हायला मदत होणार आहे. आणि हे व्यायाम तुम्हाला करायचे 50 वेळा. जसे 10-10 चे रिपिटेशन घ्या, 15-15 चे रिपिटेशन घ्या. अगदी सोपे आहे मित्रांनो. हे बघा, 1 फक्त फिरवायचे, 2 3 4 5 6 7 खूपच फायदेशीर आहे. 8 9 10 10-10 चे रेपिटेशन घ्या, 15-15 चे घ्या. अगदी सोपे आहेत. 10 जे कोणालाही करता येतील ना असे आहेत. 9 8 7 6 5 4 3 2 1 व्यायाम शक्यतो खाली पोट करायचे. कारण खाली पोट ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस डायरेक्ट चरबीवरती ताण पडतो. आता याच्यातच मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते. पण त्याच्या अगोदर करायचं काय? ज्यावेळेस तुम्ही नाश्ता घ्याल ना, तर नाश्ता पोटभर करायचा आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं तुमच्या शरीराला प्रोटीन भेटेल ना, या वस्तू जास्तीत जास्त घ्यायच्या. घरामध्ये कडधान्य असेल ते संध्याकाळी भिजवून ठेवा. ते सकाळी निंबू टाकून घ्यायचे फक्त आणि सोंदा नमक असतो ना, तो टाकून घ्यायचा आहे. कडधान्य तुम्हाला शरीराला पूर्णपणे प्रोटीन देतात. थकवा येत नाही लवकर, दम लागत नाही, तुम्ही काहीही काम करण्याच्या अगोदर आळस येत नाही. जर जर तुम्हाला आळस पण येत असेल आणि थकवा लवकर येत असेल तर तुम्ही रोजच्या आहारामध्ये तुमचे कडधान्य नक्की घ्या. जास्त नाही, आपला खायचा स्पून आहे ना तेवढंच भरून भिजत घालायचंय. फक्त तेवढंच भरून भिजत घालायचंय आणि रोज घ्यायचंय. कधी तडका मारून घ्या, कधी बॉईल करून घ्या, कधी कच्चच घ्या. फायदेशीर आहे, नक्की घ्या. आता त्याच्यामध्ये जाऊया आपल्या दुसऱ्या व्यायामाकडे. हे बघा, आता दुसऱ्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं उभं राहायचंय आणि टर्न करायचंय. हे बघा, टर्न. आणि काय करायचंय, जे दोन्ही हातामध्ये जी जड जड वस्तू आहे ना ती फक्त पायापर्यंत घेऊन जायची आणि परत उठायचंय. पायापर्यंत घेऊन जायची परत वरती यायचंय. बघा, पोटाला खूप लवकर ताण येणार आहे आणि पोटाची चरबी कमी होणार आहे. व्यायाम करायचे 40 वेळा. 20-20 चा सेट घ्या. हे बघा, फक्त या पद्धतीने. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. आता उजव्या बाजूला टर्न करा, पाय सरळ, आणि फक्त खाली जायचंय आणि परत वर यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अगदी सोपे आहे, जे तुम्हाला आरामशीर करता येतील, जे 10 किलो वजन कमी करायचंय. आता याच्यामध्ये तुम्ही दुपारी काय करायचं, सगळ्यात जास्त सॅलड, दही, टरबूज, वॉटरमेलन आता चालू आहेत ते, जितकं होता येईल तितकं ह्या वस्तू घ्यायच्या. सॅलडमुळे वजन कमी होणार आहे, ते हेल्दी असतं. त्याच्यामुळे तुम्हाला भूक लवकर लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जितकं सॅलड खाल्लं ना, तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. दही घ्या, टरबूज असेल तर टरबूज घ्या, त्याने पाण्याची कमतरता दूर होते शरीराची. आणि संध्याकाळी तुम्हाला 4 वाजेच्या सुमारास किंवा 5 वाजेच्या सुमारास तुम्हाला ग्रीन टी घ्यायचे, ज्याच्यामध्ये आपल्या घरातली घरात सुद्धा बनवू शकता. ज्याच्यामध्ये चहा तुम्हाला स्किप करायचा आणि ग्रीन टी घ्यायचा, ज्याने फॅट वाढत नाही आणि चरबी पण वाढत नाही. त्याच्यामध्ये जेवणामध्ये दिवसाचे जे तुमचं रुटीन आहे ना, त्याच्यामध्ये साखर आणि मीठ जितकं कमी करता येईल, जितकं तुम्हाला स्वतःहून कमी करता येईल ना, तितकं कमी करा. आता जाऊया पुढच्या व्यायामामध्ये. हे बघा, आता काय करायचं, दोन्ही पायांमध्ये गॅप जास्त घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन दोन्ही हात सरळ घ्यायचे. दोन्ही डंबल असेल किंवा अदरवाईज तुमच्या घरामध्ये काही वस्तू असेल ना, ती घ्यायची. आणि हे बघा, जे एखादी वस्तू आपण कसं उचलतो ताकद लावून, जी पोटाला कळ आली पाहिजे ना, अशी. हे बघा, या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. संध्याकाळचं जेवण अगदी हलकं करायचंय, ते पण 7 ते 8 वाजेच्या आतमध्ये करायचंय आणि एकदम हलकं, नाच्या बराबर. शक्यतो सूप घेतलं तर खूपच चांगलं आहे. फक्त व्हेजिटेबल सूप घ्या, खूप हेल्दी राहतं आणि त्याचबरोबर पोट पण भरलेलं राहतं. संध्याकाळचं जास्त जेवण नाही केलं तर तुमचं डायजेशनची प्रक्रिया आहे ना, ती चांगल्या पद्धतीने चालेल. कारण खूप लोकांना आजकाल डायजेशनचा प्रॉब्लेम आहे. तर संध्याकाळचं जेवण स्किप करायचंय, काहीतरी हलकं फुलकं घेता येईल तितकं हलकं फुलकं घ्या. आणि दिवसाच्या रुटीन मध्ये तुम्ही पोळी अवॉइड करायची, जितकं होईल तितकं नागलीची भाकर, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर ह्या गोष्टी घ्यायच्या. कारण गव्हाने सगळ्यात जास्त फॅट वाढतं. ह्या ज्या रुटीन मधल्या गोष्टी नाही, ह्या जर तुम्ही रुटीन मध्ये ठेवल्या ना, जेवढ्या सांगितल्या तेवढ्या दिवसभराची दिनचर्या आहे ना, ती तुम्ही रुटीन मध्ये ठेवा. सकाळी सकाळी उठल्या उठल्या 10 ते 15 मिनिटं तुम्हाला योगा आणि व्यायाम करायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा जर वेळ असेल तर संध्याकाळी 5च्या वेळेस सुद्धा तुम्ही इव्हिनिंग टाइम मध्ये सुद्धा योगा आणि व्यायाम करून आपलं फॅट कमी करू शकता, वजन कमी करू शकता. हे व्यायाम तुम्ही करा, हे डाएट तुम्ही फॉलो करा, नक्की तुमचं एका महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी होईल. करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.